स्वेटर का नाही घातलंस रे? गाडी पुढे घे रे. मानस इकडे बघ. कुठं चाललाय मानस? कुठल्या कुणाच्या गावाला? मामाच्या गावाला चालला. कुठं? कोकणात. गावाचं नाव काय आहे? कोकण. कोंबडवणे. मोठ्या बोला काय झालं? कोकणवाल्या आमच्या गाण्या तुमचा हो तर तुमचा वरच्या गाण्या मग तो आमचाच आहे की मग रक्त मासाचा एकच आहे की तो नात्यातला काय तो लांब आहे का तो चला. मला वाटलं वरचा गाण्या बांध्या तो तिकडे पाहू शकतात. ती एक स्विफ्ट डिझायर आहे आणि आमच्या नाण्याची फॅमिली आणि भोऱ्या उद्या सकाळी निघणार आहे. इकडे पाहू शकता ती गाडी निघाली आहे तिकडं आणि इकडे गाडी निघाली. आधी तुला काय बोलायचंय का? काय नाही. बरं उद्या सकाळी किती वाजता निघणार आहेस? 5 वाजता. आंघोळी करत नाही तर निघ तसंच. इकडे पाहू शकता ही बसलेली आहेत सगळी गाडीत. हे जाय बाय तिकडं. नव्हते काय करतोय तो इकडे आई मध्ये यमवाजी तिकडे मनी बसली आहे कुणाला सांगतो आणि इकडे पप्पा आणि आम्ही मानसला पहिल्यांदा गणपतीला घेऊन चाललोय. आमचा भाचा कोकणात घेऊन चाललोय त्याला. ऐकतोयस ना? कोण गाणी आहे कोण कुठं नाही व्हिडिओ काढतोय मी. कुठं चाललायस तू? चल मला यायला लागत त्या दुकान बंद करून आलाय आणि आता आम्हाला गावाला चाललोय आम्ही. तर बाय बाय करायला आलाय. मागचा कुठला? चांबरगणीतला. आता आलं राहिला. हा त्याला आकाशकडे सोडते ना. हा हा तुम्ही आज चालले का? चाललोय बघ. ती काय पुढे गाडी अन्न का? नाही घरातलेच आहे आम्ही. चालेल जाऊ का? बरे का? रे बाबा आपलं चांगलं नाही गणपती बाप्पा बरे बाबाच्या नावानं सांग भलं. आणि इकडे गाडी बघू शकता. चला रे बरे इकडे. तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय कासुर्डे तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो गणपतीला चाललोय गावी. वर्षभर वाट बघितली त्या सणाची आणि फायनली आम्ही गणपतीला चाललोय गावी. इकडे पाहू शकता चहा प्यायला थांबलेलो आहे आम्ही आता. आणि हे जे हॉटेल आहे हे दोघं सख्खे भाऊ आहेत. हा यमनीला चहा दिली वाटतं आहे. हे आमचे पप्पा आमचे नाना. इकडे आमच्या दाजींची गाडी ही आमची गाडी. इकडे चहाचा आनंद घेत आहेत. हा मित्रांनो हा पाहू शकता हा मुंबई बँगलोर हायवे. तर इथंच थांबलो आहे आम्ही चहा पिण्यासाठी मस्तपैकी. आपली गाडी एकदम खचाखच भरली आहे. डॉगेश आधीचा मित्र. तर मित्रांनो मस्तपैकी चहाचा आनंद घेतोय. इकडे पाहू शकता ही सगळेजण मस्तपैकी आनंद घेत आहेत चहाचा. आणि रात्रीचे आता 3 वाजलेत. सकाळी पहाटे उजेडेपर्यंत आम्हाला आता गावात पोहोचायचंय. या हिशोबाने निघालोय. रात्रीचं कसं ट्रॅफिक नसतं काय नसतं आणि गाडी सन आली आता. तर भेटू आता गावच्या दिशेने. मित्रांनो हा पाहू शकता हा जो हायवे साताऱ्याला जातो रस्ता आणि अचानक इथेच टायर पंक्चर झालाय. इकडे पाहू शकता हे इंडिकेटर लावलेलं आहे आणि इकडे आपल्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. स्टेपनीचा टायर आहे. मित्रांनो फायनली जॅक काढून झालेला आहे. पाहू शकता. पाहू शकता आता महाबळेश्वर आलंय. इकडे पाहू शकता इकडे मान टाकले. इकडं यमवाची सगळी कोण कुणी टाकली यमवाजीन
तुझ्या बापान टाकली ती बघ थांबव रे, कुठं गेलीस? ह्या कोण उभा आहे नेणे का काय? आमदार आहेत. इकडे पाहू शकता आता महाबळेश्वरमध्ये थांबलोय. महाबळेश्वरचं धुका आणि थंडी एकदम खतरनाक आहे. इकडे दोन्ही गाड्या लावल्यात आणि आता मस्तपैकी गरमागरम मॅगी बनवतोय. इकडे चहा घेतली कॅफे. त्या चहामधनं धूर पण निघा ना, एवढी थंडी आहे. कोणीच नाही. सकाळचे 5 वाजलेत पहाटेचे. महाबळेश्वरमध्ये थांबलोय. जबरदस्त धुका आणि जबरदस्त थंडी आहे. स्वेटर वगैरे काय घातलं नाही आणि एवढं वारं सुटलंय ना, त्याच्यामुळे अजून थंडी वाजते. जीप पण जड झाली आहे. मॅगी वगैरे खाल्ली मस्तपैकी. चला आता घरच्या दिशेने जाऊया. इथून मधून वाट होती धनगरवाड्याला पहिली. कोंबडी उघडली ते काय ग कोंबडं आधीची. फायनली मित्रांनो गावामध्ये पोहोचलोय. जबरदस्त धुका होता महाबळेश्वरमध्ये. थोडं येताना जरासा डोळा झाकत होता म्हणून थोडं थांबलो आणि थांबत आलो. आता सकाळचे 6 वाजलेत पहाटेचे आणि मस्तपैकी हिरवळ अशा वातावरणामध्ये गावामध्ये पोहोचलोय. हा पडद्याचा टेम्पो चाल लागला इथं. इकडे बघू शकता आपली कोकणची कन्या. इकडे एक मागं एक गाडी. तिला आले चाकरमनी सगळे. हे पाहू शकता इकडं गवत भरपूर झालंय. ए तू इमोजीला घे. कुणाला सांगतोय का नसतो चपली तर रेमाटली आणि मग तो गाणे म्हणलाच होता चप्पल बाकी आहे घरापर्यंत. घर पाहू शकता मस्तपैकी कलर चालू आहे. म्हणजे अजून थोडंफार राहिलेलं आहे. आणि ही आमची यमवाजी आहे ना, ती आमच्या आजीची छोटी बहीण आहे. आमचे यमवाजी आले गणपतीला. मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल घराचा कलर कसा होता. आणि आता पाहू शकता मित्रांनो किती चकाचक वाटतं एकदम. कसं आहे गाव आलं इथं लय चिकन. काय नाही नुसतं मोकळं. पाहू शकता आई खुर्च्या देते सगळ्यांना. हा हा ठीक आहे ठीक आहे. काय बेडकी काय मानस बेडकी गेली का? मित्रांनो मस्तपैकी पावसाचं आगमन झालंय आणि आता 2-3 दिवसानंतर गणपती बाप्पाचं देखील आगमन होणार आहे. आणि सगळे आता माणसांचे आमच्या घरातले जेवढे आलेत सगळेजण सगळ्यांची आता लगबग चालू आहे. साफसफाई चालू आहे. कारण 2-3 दिवसानंतर आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. आता हा व्हिडिओ मी अपलोड कधी करतोय त्याच्यावरती आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवतो पाऊस कसा आलाय. हे बघा मित्रांनो ही आहे ती मागच्या खिडकीमध्ये मी उभा आहे. ह्या मागच्या खिडकीमधून जे दृश्य दिसते ते विलोभनीय आहे. आणि हे भात बघू शकता थोडं थोडं पोषेल आहे. आणि हे जे आहे ना ते इकडं औषध मारलेलं आहे. जे गवताचं औषध असतं ना ते मारलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं औषध मेलेलं आहे. आणि इकडं पाहू शकता सगळ्यांची गडबड चालू आहे आता. बाथरूममध्ये कोण शिरले हे बघा. इकडं आई आणि आजीची तर लगबग वेगळीच चालू असते. आजी पाणी भरायच्या मागं लागली. इकडं निवांत मित्रमंडळ साफसफाई चालू आहे. आणि इकडं पावसाचं आगमन झालंय. जोरदार पाऊस आलाय धमाकेदार. आणि त्याच्यासोबत इकडं पाणी पण आलंय. प्यायचं पाणी आलं इकडं बघू शकता. बाहेर पावसाचा आनंद बघा मित्रांनो. पाऊस चालू आहे घराचं काम चालू आहे. आणि त्यासोबत आता आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलोय मस्तपैकी. इकडे पाहू शकता आई मनी
तिकडं भोऱ्या बसलाय, इकडं काकी जेवण वाढते, इकडं पप्पा समीक्षा आणि हा पारदे आला इकडं. इकडं पाहू शकता, इकडं मस्तपैकी डाळ बटाटा टाकलेला भात आहे आणि कांदा आणि लोणचं येते आता. खाली पाडली ना लादी तर मित्रांनो, हा होता आजचा गणपतीला येण्याचा प्रवास. आज आहे 24 तारीख रविवार आणि हा ब्लॉग आजच मी अपलोड करायचा 25. तर आजच अपलोड करायचा प्लॅन चाललाय. बघू आता तुमच्यापर्यंत कधी येतोय. आणि येतानाचा प्रवास दाखवला तुम्हाला गणपतीला येण्यासाठी. किती तळमळ असते गावी कोकणकरांची. येताना हायवेला आमचा टायर पंक्चर झाला. रात्रीचा प्रवास, महाबळेश्वरचं धुकं इत्यादी सगळं. गावात आल्याच्या नंतर सगळे चाकरमानींनी गाव भरले. आता याच्या पुढे व्हिडिओ येतीलच तुमच्यापर्यंत. आणि त्यात आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही घराच्या कामासाठी देखील आलोय. आणि आता 2-3 दिवसानंतर गणपती बाप्पांचं आगमन होईल, त्यासाठी देखील आम्ही आलेलो आहे. तर इकडे सगळेजण बघा एकत्र सगळे कामं चालू आहेत. आणि जेवण वगैरे केलं मस्तपैकी. सर्व कुटुंब आम्ही एकत्र, आमचा नाना, काकी, पप्पा, आई सगळेजण, माझी बायको, भोऱ्या माझा बारका भाऊ, आदी वगैरे, आजीची बहीण आली आहे. तर सर्व एकत्र गणपतीच्या सणाला आणि होळीच्या सणाला आम्ही एकत्र येतो. तर हा मानस आलाय, आमचा भाचा देखील आलाय. मानस, काय बोलायचंय का तुला? काय बोलायचंय? तर मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबवतो. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. हा, तो नाही काय बोलत ग. अशाच भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर ओढगावकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. रोज व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना सांगत राहा आणि सबस्क्राईब करा.